येशू मला क्षमा देणार आहे ना, मग मी पाप करत राहणार नाही. पाप टाळण्याचा आपण सगळ्यांनीच प्रयत्न केला पाहिजे. आपण जाणीवपूर्वक प्रयत्न केला पाहिजे पाप टाळण्याचा. आपण जाणीवपूर्वक प्रयत्न केला पाहिजे देवाच्या आज्ञा पाळण्याचा. पण जर का आपल्याकडनं पाप घडलीच तर आपण देवाकडे क्षमा मागायला पाहिजे. हालेलुया. जेव्हा आपण क्षमा मागतो तेव्हा येशूच्या रक्ताने आपली पाप पुसली जातात, धुतली जातात आणि आपण नीतिमान ठरतो. हालेलुया. हालेलुया. म्हणून येशू समोर कधी आलं पाहिजे? सकाळी, दुपारी, संध्याकाळी, रात्री येशू समोर आलं पाहिजे आणि येशूला सांगितलं पाहिजे, प्रभू येशू, माझ्या पापांची मला क्षमा दे. मी पापी आहे, मी घाणेरडा आहे, माझं जीवन पापाच्या घाणीनं भरलेलं आहे. तुझ्या पवित्र रक्ताने मला शुद्धीकरण दे, मला क्षमा दे. मी असं ऐकून आहे की गल्फ कंट्रीजमध्ये, आखाती देशामध्ये जिकडे शोरूम असतात त्या शोरूमची काच साफ करण्यासाठी एक कामगार असतो. त्याचं कामच ते काच साफ करायचं. जसं पावसाळ्यामध्ये बसच्या किंवा गाडीच्या काचेला वायपर असतो, तो वायपर काय करतो? पाण्याचा थेंब पडला की साफ करून टाकतो. तसं आपल्या हृदयाला एक वायपर बसवायला पाहिजे. पाप झालं की क्षमा मागायची, पाप झालं की क्षमा मागायची. हालेलुया. एकदा आपल्याला क्षमा मिळाली की आपण देवासमोर नीतिमान ठरतो आणि जो नीतिमान आहे त्याला त्याची प्रार्थना देव ऐकतो. हालेलुया. हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तुमचं जीवन जर पापाच्या घाणीनं भरलेलं असेल, रात्रंदिवस जर तुम्ही पापात बुडालेला असाल तर तुमची प्रार्थना देव ऐकणार नाही. आणि प्रार्थना ऐकली जात नाही याचं हेच मुख्य कारण आहे. आपण बदलायला तयार नसतो, आपण वाईट सवयी सोडून द्यायला तयार नसतो, आपण पाप सोडून द्यायला तयार नसतो. आपण म्हणतो हे पापी करणार आणि मग देव आपली प्रार्थना ऐकत नाही. देव कानावर हात ठेवतो. देव म्हणतो मी नाही ऐकू शकत, तू माझं ऐकत नाहीस, मी तुझं ऐकणार नाही. देव जे तुम्हाला करायला सांगतो ते करा. तुमच्या एका खिशामध्ये 100 रुपये आहेत, दुसऱ्या खिशामध्ये 10 रुपये आहेत आणि वरती 8 आणि काही रुपये आहेत. दान पिशवी फिरवली जाते तेव्हा तुम्ही काय करता? 100 ठेवून दिले, 10 ठेवून दिले आणि 8 आणि शोधतोय, 8 आणि शोधतो. आणि मग सांगतो ब्रदर माझा पगार वाढत नाही. कसा वाढणार? वाढणार कसा पगार? देवाला देताना खिशातून 8 आणि शोधतोस तर देव तुझा पगार वाढवेल. हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपण जेव्हा देवाचं ऐकतो, चांगलं करतो, तेव्हा देवाचे आपण लाडके होतो आणि मग देव आपली प्रार्थना लगेच ऐकतो, आपल्या इच्छा पूर्ण करतो, आपल्याला जे हवं ते देत असतो. हालेलुया. 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 किती लोकांची जीवनामध्ये नुसती स्वप्न झालेली आहेत. घर पाहिजे पण घर मिळालं नाही. कधीपासून मागतोस बाळा? 10 वर्षे झाली घर मागतो, देवाकडे मिळालं नाही आहे. अजून काय पाहिजे? मुलगा चांगला शिकायला पाहिजे तर मुलगा नापासच होतो. अजून काय पाहिजे तुला? अमुक पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे, काहीच मिळत नाही आहे. माझ्या प्रिय भावांना बहिणींनो, असं का होतं? देव आपली प्रार्थना का ऐकत नाही आहे? याचं कारण असं की आपला मार्ग वाकडा आहे, आपली चाल तिरकी आहे, आपलं जीवन देवाला नापसंत आहे, आपल्या जीवनाकडे देव बघायला तयार नाही आहे. हालेलुया. 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 माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींनो, आपण जर पापापासून दूर राहिलो, वाईट गोष्टीपासून दूर राहिलो तर देव आपल्यावर प्रसन्न होणार आणि आपली जी प्रार्थना आहे ती देव लगेच ऐकणार. आपल्यापैकी असा कोण आहे जो तांदळातले खडे न निवडता तांदूळ शिजवतो आणि जेवतो? कोणी आहे असा? नाही. आपण असं करतो? नाही. तांदळाचे खडे बाहेर काढतो, कचरा बाहेर काढतो, मगच ते तांदूळ शिजवून खातो ना. तसं आपलं जीवन जे आहे त्यातले खडे बाहेर काढायला पाहिजेत. कोणकोणत्या वाईट सवयी असतात? शिव्या देणं, भयंकर रागावणं, रागावल्यावर थोबाडीत मारणं,
म्हणजे प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपल्या हजार वाईट सवयी आहेत. आपण त्या वाईट सवयी काढत नाहीये म्हणून देव आपली प्रार्थना ऐकत नाही. तुम्ही बसमध्ये कॉर्नरला बसलेला आहात, बघता मस्त हवा येते, चांगलं दृश्य आहे, या बाजूला बघता एक म्हातारी उभी आहे आणि तुम्ही तोंड फिरवता जसं काही बघितलंच नाही. तुम्हाला वाटतं मला कोण बघणार, पण वरचा कॅमेरा 24 तास चालू असतो बरं का. वरचा कॅमेरा 24 तास चालू असतो. माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींनो, तुम्ही कोणाच्या हातावर जर मारला तर देव सुद्धा कुठेतरी तुमच्या हातावरच मारणार. हालेलुया, हालेलुया. तुम्ही सांगू नका, एखाद्याला 5 मुलं असतील किंवा 7 मुलं असतील, सांगू नका अरे किती मुलं रे. बोललं ग. तरुणांनो, तरुणींनो, लग्न झालं नाही तुमचं, कधी बोलू नका हिला किती मुलं रे, 7 मुलं 5 मुलं असं बोललात तुम्हाला मुलंच होणार नाही. एकदम सच्ची बात आहे, मुलं होणारच नाही. आपण जर देवाला आवडणारं जीवन जगत असू तर देव आपली प्रार्थना ऐकणार, लगेच ऐकणार. आणि जर आपण देवाला आवडणारं जीवन जगत नसू तर देव आपली प्रार्थना ऐकत नाही, देव कान बंद करतो. नीतिमानाची प्रार्थना कार्य करण्यामध्ये प्रबळ असते. आपल्याला नीतिमान झालं पाहिजे म्हणजे पापापासून दूर झालं पाहिजे, पाप टाळलं पाहिजे, देवाच्या आज्ञा पाळल्या पाहिजेत. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करत आहे. तुमचे डोळे मिटा आणि तुमच्या शरीराच्या ज्या भागाला आजार आहे त्या भागावर हात ठेवा. विश्वासाने हात ठेवा. प्रभू येशू स्वतः तुम्हाला स्पर्श करेल आणि एका क्षणात तुमचा आजार नाहीसा करेल. तुमच्या शरीरातील प्रत्येक आजार प्रभू येशूच्या पवित्र नावात नष्ट हो. तुमच्या जीवनातील प्रत्येक दुःख प्रभू येशूच्या पवित्र नावात नष्ट हो. आणि तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर प्रभू येशूचे महान आशीर्वाद होत. धन्यवाद.